पिंपरी चिंचवड शहरातील विषारी दारू प्रकरणानंतर शिवसेना, उद्धव ठाकरे गट नेत्यांनी फुगेवाडी परिसरातील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी शिवसेना नेते सचिन आहेर, शहराध्यक्ष चेतन पवार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते। कुटुंबियांना धीर देत त्यांच्या दुःखात सहभागी होत न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे आश्वासन नेत्यांनी दिले। माध्यमांशी बोलताना सचिन आहेर आणि चेतन पवार यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत निष्पाप नागरिकांचा जीव जाण्यास जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या भेटीदरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबियांना आधार देत न्यायासाठी लढण्याची ग्वाही दिली। आज उद्धवजी आणि आदित्यजींच्या वतीने मी आज सर्व कुटुंबांना सांत्वन करण्यासाठी इकडे आलो आहे। पक्षाच्या वतीने आलो। माझ्याबरोबर चाबुस्करजी, चेतन पवारजी आमचे दोन्ही पुणेचे सहसंपर्क प्रमुख पण माझ्याबरोबर आहेत आणि स्थानिक कार्यकर्ते आहेत। एक सांत्वन करत असताना निवळ फक्त सांत्वन नाही पण वस्तुस्थिती पण त्यांच्याकडनं जाणून घेऊन आगामी काळामध्ये जो अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये पण या प्रश्नाच्यावरती आम्ही सरकारला आणि प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार आहे। त्याला कारण असं आहे की आमचं एक शिष्टमंडळ आता जसं आज सर्वांना भेटण्यासाठी आलं तसं माननीय आयुक्तांना पण भेटणार आहे। पण सर्व कुटुंबाशी चर्चा करत असताना हा काय धंदा नवीन नव्हता, वर्षानुवर्ष चाललेला आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 1-1.5-2 महिने अगोदर 2-3 लोकांचा अशाच प्रकारे मृत्यू झालं संशयास्पद, पण त्यावेळी त्यांना निवळ अटॅक, कोणाला पॅरालायसिस किंवा असंच दाखवून ते प्रकरण प्रशासनकडनं दाबण्याचा प्रयत्न झाला। हे दुर्दैवी आहे। मला वाटते 3 लोकांचा जीव गमावल्यानंतर जर शासन आणि प्रशासन हे जर जागा झालं असतं तर आज या 14 जणांचा बळी गेला नसता। तर मला असं वाटते हे प्रशासनाने पाडलेला बळी आहे आणि ह्याची जबाबदारी ही निवळ फक्त PI आणि API नाही, हे वरिष्ठ स्तरावरती जे असलेले जेवढे काही अधिकारी आहे त्यांच्यावरती व्हायला पाहिजे। आणि म्हणून या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना पण मी स्वतः पत्र लिहिणार आहेत आणि आम्ही मागणी करतो आहे की या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पहिला ह्यांना आर्थिक मदत या कुटुंबांना देणं गरजेचं आहे। कारण काहींचं 1 वर्षाचा मुलगा आहे, काही 7 वर्षाचा आहे, काही आता मुलगी कॉलेजला चाललेली आहेत, काही 17 वर्षाची आहेत। म्हणजे यांचा पुढचा जीवनसवन कोण करणार? कारण काही लोक कार्पेंटर होते, काही इलेक्ट्रिशियन होते, म्हणजे त्यांच्या हातावरती जे काम करणारी ही जी कष्टाने काम करणारी लोक आहेत आणि अशा लोकांचा बळी गेल्यानंतर पूर्ण कुटुंबावरती आर्थिक आणि एक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून ती मागणी आम्ही करणार आहोत। आणि एवढंच नाही तर तुम्ही आमची ही मागणी आहे की या सर्व दोषींना 302च्या अंतर्गत कायद्याअंतर्गत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। कारण हे सरासरी चाललेलं हे सर्व व्यवहार आहेत, वर्षानुवर्ष चालत आहेत। हडपसरमध्ये जी घटना घडली ती याच अशा दारूतून घडलेली आहे। नितीन गावडे आमचे तिकडचे जे गटनेते त्यांनी अधिकृत रीतीने पोलीस स्टेशनला की हे धंदे चालले बंद करा, ड्रगचा अड्डा होत चालले बंद करा। PI सांगतो हां नाही कर, ते जातात राऊंड मारतात, 2 दिवस बंद झाले, तक्रार झाली, परत 4थ्या दिवस आली। म्हणजे हप्ता घेतल्याशिवाय हे धंदे सुरू नव्हते। सरासरी प्रशासनाचा पूर्ण हात मिळवणी याच्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना मनुष्यदोषीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। ही मागणी पण आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत आणि सभेमध्ये आणि परिषदमध्ये या बाबतीतला आवाज उठवण्याचं काम करण्याची भूमिका आमची राहणार आहे। हे दुर्दैव आहे की पुणेसारख्या शहरामध्ये येऊन आम्ही बोलतोय। म्हणजे मला आठवते मुंबई शहरामध्ये मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो हे काही शोभीने नाही आहे, त्या काळामध्ये अशी एक घटना घडली होती, पूर्ण राज्य हादरला होता। RR पाटील त्या खात्याचे मंत्री होते आणि त्याच्यानंतर मला असं वाटत नाही अशी घटना झालेली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री योगायोगाने गृहमंत्री आहे। का ह्या गोष्टी होत आहेत? का हे सर्व कमी? म्हणजे पुण्यासारखं शहर हा बदनाम होतो आहे। म्हणजे या घटनेवरून असेल, ड्रगचा अड्डा तुम्ही बघितला असेल, ससून डॉगमध्ये आरोपी सापडतो, तिकडे ससून डॉग हॉस्पिटलमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये तिकडे जर असे ड्रग्स भेटत असतील। कोयता गँगचं काय चाललं हे मी सांगायची गरज नाही, कशाप्रकारे गँगवर चालले ते मी सांगायची गरज नाही, गल्ली गल्लीमध्ये गँग झाले। तर हे पुण्यासाठी काय, आम्ही म्हणजे लहानपणी असताना पुणा म्हणजे एक आवडतं शहर म्हणून थंडीमध्ये आम्ही यायचो, ही एक वेगळी सरस्वती असलेलं एक शहर असं आपण याला एक गुण द्यायचो। आणि आज दुर्दैवाने हे शहर बदनाम होतं। याची जबाबदारी ही प्रशासन, शासन आणि मंत्री। दुर्दैव आहे की प्रतिनिधित्व करणारी लोक आज चांगले मोठमोठ्या पदावरती आहेत, मग अशा गोष्टी त्यांच्या नजरेत का येत नाही आहे? त्यांना काय माहीत नसेल का? इकडचे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, ह्या लोकांनी जर त्याच वेळी जर दखल घेतली असती
तर मला असं वाटतं आज या लोकांचा बळी झाला नसता असं आमचं म्हणणं आहे. स्वप्नील इकडे. भेट दिली आज आपण दापोलीमध्ये काय लावणार काय माहिती? खरं तर आज आमच्या पक्षाचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय सचिन भाऊ आहेर यांच्या समेत आम्ही सर्व पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो होतो. आपणही सविस्तररित्या पाहिलं. माझ्या अगोदर आमचे नेते सचिन भाऊंनी देखील सांगितलं की अशा प्रकारचा प्रकार हा यापूर्वी 1 महिन्यापूर्वी देखील घडला होता. जर प्रशासनाने त्याच वेळेस यावरती अंकुश ठेवला असता तर यदा कदाचित आत्ता जी घटना झाली ही घटना घडली नसती. ज्यांनी आपले दुर्दैवी बळी ज्यांचे गेले त्यांचे बळी देखील आज या ठिकाणी गेले नसते. आणि फक्त एक पोलीस अधिकारी आणि 6 त्या खालचे जे कर्मचारी होते त्यांना निलंबित करून या गोष्टीवरती पडदा पडणार नाही आहे. खरं तर याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि हा धंदा वारंवार चालू करण्यासाठी कोणाचं पाठबळ होतं आणि कोण यांच्याकडनं पैसे घेत होते या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. खरं तर आम्ही सर्वजण शिवसैनिक या ठिकाणावर अशी मागणीसुद्धा करतो. ज्याप्रमाणे आपण गुटखा वगैरे खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे गुटख्याला या महाराष्ट्रात बंदी आणलेली आहे त्याचप्रमाणे जर आपण दारू हातभट्टी तयार करणाऱ्यांवरती जर कारवाई केली आणि त्यांना जर जामीनच मिळणार नाही अशा प्रकारची जर कारवाई केली तर भविष्यात असे प्रकारची हे घडणार नाही, प्रकार कधीच घडणार नाही. शहरात आर्थिक मदत 1 लाखाची जाहीर केली तर तुमची वाटते? मी आता तेच सांगितलं. आमचे नेते होते सचिन भाऊंनी देखील या ठिकाणी सांगितलं की त्यांचं देखील उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांशी चर्चा करून हाऊसमध्ये हा प्रश्न उभारकीस करून मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्व पीडितांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा ते प्रयत्न करणार असून पीडित कुटुंबियांपैकी कोणाला सरकारी नोकरी असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नोकरी असेल ते सर्व मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. यापुढे शहरात धंद्याबाबत आपली काय भूमिका राहणार? बाकी अवैध धंद्याबाबत काय भूमिका राहणार? अवैध धंद्याबाबत इथनं पुढं जिथं अवैध प्रकारचा धंदा असेल तिथं सर्वप्रथम शिवसेना जाऊन तो धंदा फोडल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि याची जाणीव शासनाला असून पण त्यांनी याच्यावरती काही उपाय केला नाही आणि त्याच्यामुळं आज ही परिस्थिती दिसते. आज आपण या सगळ्या लोकांच्या पीडितांच्या घरी भेटी दिल्या आणि असं लक्षात आलं की छोटी छोटी मुलं आहेत. आर्थिकदृष्ट्या ते ज्यांच्यावरती अवलंबून होते तो आधार त्यांचा निघून गेलेला आहे. तर त्यांचं पुढचं कसं काय होणार कुटुंबाचं याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्या दोषींना पूर्ण शासन करायला पाहिजे. आता जे हप्ते गोळा करतात ह्या हप्ते कुठंपर्यंत जातात याची सखोल तपासणी व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती पीडित याच्यामध्ये पीडित झाले किंवा ज्यांचे बळी गेले हा जो आकडा आहे ना हा आकडा तिथं तो धंद्यावरती किती लोकांनी येऊन तिथं दारू पिली ही जर घटना त्यांनी व्यवस्थित तपास केला तर निश्चितपणे एक्झॅक्टली किती लोक ह्याच्यामध्ये बळी गेलेले आहेत हे कळेल. नाहीतर या शासनाने जे काही डिक्लेअर करतात ते त्याच्यावरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही. कारण सुरुवातीला हे प्रकार झाले तेव्हा म्हणले कोणी हार्ट फेलनी गेलं, कोणाला पॅरालिसिस झाला, कोणाचं ब्लड प्रेशर वाढलं, कोणाच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, अशी वेगळी कारणं दिली. पण मूळ कारण जे आहे ते यांनी झाकून ठेवलं. याचा तपास जर योग्य व्हायचा असेल तर त्या दिवशी त्या धंद्यावरती किती लोकांनी येऊन दारू पिली याचा आकडा जर कळाला तर निश्चितपणे एक्झॅक्ट किती फिगर आहे ही कळेल आणि त्याप्रमाणे व्यवस्थित पुढची कारवाई करता येईल. धन्यवाद. नाव सांग. अशोक वाळके, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, निवडणूक प्रभारी, पिंपरी चिंचवड. काल जी दुर्दैवी घटना या फुगावडी परिसरात घडलेली आहे, 14 लोकांचा त्यामध्ये जीव गेलेला आहे आणि त्यासाठी आज आमचे सचिन भाऊ आहेर आमचे संपर्क नेते या ठिकाणी आलेत आणि आम्ही प्रत्येक घरात व्हिजिट केलेली आहे. त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आणि सगळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा असं सफाई कर्मचारी किंवा इलेक्ट्रिशियन किंवा अशी कारागिरी करणारे लोक होते आणि ते निश्चित त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. आर्थिक मदतीच्या बाबतीत आम्ही निश्चितपणे मुख्यमंत्र्याकडं आता भाऊंनी आश्वासन दिलेलं, पण या ठिकाणी त्यांना नोकरी लावण्यासाठी जे काय महानगरपालिकेमध्ये ठेकेदार पद्धतीने जे संस्था काम करतात त्यांच्याशी ऑलरेडी मी बोललेलो आहोत, भाऊ बोललेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही त्यांना व्यवसाय आणि रोजगार आम्ही त्या संस्थांच्या माध्यमातून निश्चित शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू
आणि त्यांना तो रोजगार आम्ही निश्चितपणे देऊ. आणि हा जो धंदा आहे हा गेले 50-60 वर्ष चालू आहे आणि 2-3 पिढ्या गेलेल्या आहेत. पोलिसांना देखील याची जाणीव आहे. पोलीस हप्ते घेतात, पोलीस याला संरक्षण देतात आणि त्याच्यामुळं हे घडलेलं आहे. 1 महिन्यापूर्वी 3 लोक मेली, परंतु पोलिसांनी ते प्रकरण दाबलं. परंतु आता आम्ही हे प्रकरण धासात लावणार आहे विधानसभेत भाऊंच्या माध्यमातून आणि आम्ही इथं पोलीस आयुक्त जे आहेत त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. तर हा प्रश्न समाजामध्ये हा जो झाला आहे आणि ही परिस्थिती निर्माण झाली, शिवसेनेच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही वाचा फोडण्याचा आम्ही प्रयत्न करू. काय सांगाल, सांत्वनपुरी भेट दिली तरी महिला म्हणून काय भूमिका मांडणार? आज आमचे शिवसेनेचे नेते संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहे. आज फुगेवाडीत जो प्रकार घडला आहे त्याला त्यांना भेट देण्यासाठी आज इथं आलेले होते. हा पिंपरी चिंचवड शहरात जो निंदनीय प्रकार घडला आहे याच्यावर खरंच आत्ता आम्ही जेव्हा भेटलो त्या महिलांना, त्या सांगत होते की गेल्या महिन्यात देखील असे 3 बळी याच्यामुळे गेलेले आहेत. तर 3 बळी गेलेले असताना सुद्धा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. तर हे कुठेतरी हे सगळं थांबायला पाहिजे. आज आपल्या ह्या इथं 14 बांधवांचे बळी गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. उद्या त्यांच्या मुलाबाळांना त्यांचं कुटुंब चालवायला त्या महिलांना काही आधार नाही आहे. तर नक्कीच हे कुठंतरी हे सगळे धंदे, अवैध धंदे बंद झाले पाहिजे. आणि यापुढे देखील शिवसेनेच्या वतीने आम्ही असे गैरप्रकार जिथं जिथं घडल तिथं हे गैरप्रकार रोखण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. याबाबत शासकीय दृष्टिकोनातून एखादी वेबसाईट असावी तक्रार दाखल करायचं असं वाटते का? हां, नक्कीच असावी की जिथं महिला अशा जर उघडपणे बोलू शकत नसतील तर अशी एक साईड असावी की त्याच्यावर त्या कंप्लेंट वगैरे करू शकतात. याबाबत महापालिकेला काय पत्रव्यवहार करणार आहात शिवसेनेसोबत? हो, नक्कीच करणार आहे. आता भाऊंनी पण देखील आम्हाला सांगितले की पत्रव्यवहार करून या प्रकरणाची दखल घेऊन आम्ही त्याच्यावर आक्रमकपणे उद्या प्रभावीपणे परत त्यांना विरोध करणार आहोत. बोलले जे बी येतात ते बोलले की कसं आहे, हे दारू बंद व्हायलाच पाहिजे. कसं आहे की अनाधिकृत आहेत ना हे असे मग मी काय म्हणते, हे जे पोलीस म्हणताय पोलिसांना माहितीशिवाय कसं काय एवढं करतात करता, हा हे मेन मुद्दा आहे की पोलिसांना हे माहिती. आज तुम्हाला सांगते, आज आमचा जन्म व्हायचा, आमच्या आईचं लग्न इथं झालेलं आहे. ह्याच्या पहिल्यापासून हा धंदा इथं चालतोय. आमचे वडील बी गेले, मी तिथपर्यंत सांगते तुम्हाला की आमचे वडील बी दारू पिली गेले, माझे भाव बी गेले, आज माझा भाचा बी आम्ही त्यात घालतो. म्हणजे हे पिढीपणे त्यांनी धंदा इथं चालवलेलाच आहे. आणि याच्यावर म्हणजे कितीतरी वेळा ती मबी केली, हे केली, किती म्हणजे भरपूर लोकांनी आपल्या वस्तीतलं केलं की ते तात्पुरते येतात. पोलिस काय करतात, त्यांना काय बोलतात, तिथपर्यंत नेतात, काय कारवाई करत नाहीये. 1 दिवस 5-10 मिनिटं ते धंदा तेवढा बंद राहील, परत संध्याकाळी चालू. मग हे हप्ते पोलिसांना गेल्या बिगर झाले का? मी खरं तुम्हाला वाईट वाटतं की मी अशी बोलते की आज हे पोलिसांपर्यंत हप्ते गेल्या बिगर त्यांनी एवढं हे घेतलेलं नाही त्यांना माहित पडत नाही गस घालते पोलीस की आज हा. तर आता हे गेल्या महिन्यामध्ये 3 जणांचा जीव गेला. हे त्यावेळेस बी हे झालं, 3 जणांचा जीव गेला. ह्याच्यामध्ये बी कुणी ऍक्शन घेतली नाही. पोलिसापर्यंत हे गेलं, दारूनीच गेले, दारू पिऊन घरी येऊन मरून पडले. हे बी तिथपर्यंत बी ऍक्शन म्हणजे आणि जे इथं घरातून मरून पडला होता बाळू म्हणून समोरचं घर होतं, तो बी घरात आला, पिऊन आला आणि आठ जायला चहा मागितलं, चहा घेता घेता परत चेक करा. 1 महिन्यापूर्वीची घटना. आणि ही 14 गेल्यामुळे कळलं चालू 14 गेले ना. तो विजू गेला. ते विजू आणि हे कसं आहे, मग आता मी काय म्हणते की गेल्या महिन्यामध्ये बी कोणी म्हणजे ते पोलिसांनी बी नाही घेतलं. आता हे कालचं देखील की आदल्या दिवशी 10 माणसं गेले तरी तिचा धंदा चालू आहे. चालू आता देखील हे ज्या वेळेस म्हणजे माझ्या भाच्याचा ऍप जास्ती झालं ना दुपारी 5 वाजता त्यावेळेस म्हणजे ज्या म्हणजे आदल्या दिवशी जे 10 माणसं गेले तरी तिचा धंदा चालू आहे. तरी बी म्हणजे आज तो धंदा माणसं मारतात तरी तू धंदा चालू ठेवलेला आहे.